महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये असणाऱ्या विविध संघटना, पक्ष आणि इतर घटक पक्ष, परंतु या सर्वांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा आपण जर का विचार केला तर महाराष्ट्राचं राजकारण सध्या गढूळ सुद्धा झालेलं आहे. अर्थात हे गढूळ राजकारण कधी सुधरेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असणारे जे काही पक्ष आहेत या पक्षांनी येथे जरी महाराष्ट्राच्या विकासाची नांदी जरी पकडली जरी असेल तरी सुद्धा हे घाणेरडं राजकारण इथल्या मतदार राजाला किंवा मतदान देणाऱ्या माणसांना हे निश्चित मान्य सुद्धा नाही. विविध हालचाली आणि महाराष्ट्रातलं हे झालेलं गढूळ राजकारण याच्यापैकी जर आपण बघायला जर का गेलो तर कितीतरी पक्ष आता इथे आपल्याला फुटताना दिसतात आणि वेगवेगळ्या पक्षांशी किंवा ज्या पक्षांचा काही संबंध आपल्या राजकारणाशी नसताना सुद्धा त्यांच्याशी हातमिळवणी करतात असे कितीतरी पक्ष, कितीतरी संघटना आणि कितीतरी घटक पक्ष आपल्याला इथे बघायला मिळतात सुद्धा आणि याचा थेट परिणाम हा महाराष्ट्राच्या विकासावरती होतो. परंतु येथे विविध संघटना, पक्ष जरी काम करत जरी असल्या किंवा त्या जरी फुटत जरी असल्या तरी अशाच एका कणखर पक्षाची फुटणी किंवा कणखर पक्ष इथे फुटला सुद्धा आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय ज्यांची ओळख महाराष्ट्रात दादा म्हणून झालेली आहे ते म्हणजे अजितदादा पवार. याच अजितदादा पवारांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपलं स्थान किंवा आपलं वर्चस्व असताना सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या काका शरद पवार यांच्या बरोबर चांगली मैत्री किंवा एक घराणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रामध्ये काम करत असताना काही दिवसापूर्वीच याच आपल्या काकांना सोडून आपले दादा अजितदादा पवार हे सोडून सुद्धा गेले. अर्थात सोडून गेले म्हणजेच त्यांनी एक दुसरा राष्ट्रवादीचा गट तयार केला आणि या गटामार्फत त्यांनी थेट भाजपाला जाऊन मदत केली. परंतु ही भाजपा बरोबरची हातमिळवणी किंवा भाजपा बरोबर राहणं अजितदादा पवारांना परवडेल का किंवा ते याच्या पुढे अजितदादा पवार हे भाजपाला धोका देतील हेच आपण आज या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. अजितदादा पवार यांची खेळी किंवा शरद पवार यांची खेळी महाराष्ट्राला ही काही नवीन नाही, परंतु अजितदादा पवार यांनी आपल्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व किंवा राजकारणामध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत या महाराष्ट्राची विकास कामं सुद्धा केलेली आहेत. अजितदादा पवारांचं नाव जर का म्हटलं किंवा अजितदादा पवारांची सभा जर का म्हटली तर अजितदादा पवारांच्या सभेला तुफान गर्दी सुद्धा असते. परंतु याचाच थेट परिणाम हा एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी काही फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याच्यामध्ये दोन गट तयार झाले. अर्थात एक शरद पवार साहेबांचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एक अजितदादा पवार यांचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. परंतु जी अजित पवारांची जी काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे हिने काही दिवसापूर्वी थेट भाजपाला किंवा भाजपा बरोबरती हातमिळवणी केली. परंतु याचा परिणाम हा जी मूळ राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आहे हिच्यावरती सुद्धा झाला. परंतु आता वाद विवाद किंवा याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन फूट पडल्याने येथे जे काही दिग्गज नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये टोमणे मारणे किंवा विविध सभांमधून एकमेकाला खालच्या भाषेमध्ये बोलणे हे प्रकार सुद्धा आता सुरू झालेले आहेत. परंतु ही नक्की शरद पवार साहेबांची किंवा अजितदादा पवारांचीच खेळी असू शकते का? कारण याचं एक ताजं उदाहरण जर का म्हटलं तर आता मागेच ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या नव्या पटलावरती किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामधले एक केंद्रबिंदू ठरले. अर्थात ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदरचा जर का तुम्ही इतिहास जर का बघाल तर शिवसेना ही भाजपा बरोबर किंवा भाजपा बरोबर राहून ही निवडणूक लढली होती. परंतु त्याच्यानंतर त्यांच्या जागा वाटपाचा किंवा त्यांना विविध मंत्रिपद किंवा वेगवेगळ्या जागा जर का भाजपा जर का सोडणार जर का नाही तर याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली वाट पकडली आणि भाजपा बरोबर ते गेले नाहीत. परंतु भाजपा बरोबरच ते लढले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार साहेबांना हाताशी घेतलं आणि त्यांनी पाठेचा शपथविधी सुद्धा केला होता. याच वेळेला
राष्ट्रवादीतले किंवा राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार साहेब हे भाजपाला जाऊन मिळाले असं सुद्धा झालं होतं. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री जे असणारे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे राहिलं नाही, कारण पहाटेचा शपथविधी त्यांनी अजित पवार साहेबांच्या बरोबरीने घेतला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस झाले आणि याच पहाटेच्या शपथविधीमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री हे अजित पवार साहेब झाले. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा भाजपाला अजित पवार साहेबांनी फटका दिला आणि त्यांनी शिवसेनेबरोबर पुन्हा युती केली आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले आणि त्याच वेळेला पुन्हा उपमुख्यमंत्री हे अजित पवार दादा झाले. परंतु ज्या ज्या वेळेला अजित पवार साहेब ज्या ज्या पक्षामध्ये जातात किंवा शरद पवार साहेब ज्या ज्या पक्षाची मित्र पक्षाची किंवा ज्यांच्याबरोबर युती करतात त्यांच्या जागा किंवा त्यांचा मुख्यमंत्री होतो असं येथे निष्पन्न सुद्धा झालंय. किंवा अजित पवार साहेब हे मास्टर माइंड किंवा नवीन प्लॅन येथे आखतात सुद्धा आणि आपली उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्याची जागा ही काबीज सुद्धा करतात. असंच अजित पवार साहेबांनी पाटेचा शपथविधी त्यानंतर पुन्हा भाजपावर फिसकटलं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मदत केली. त्याच्यानंतर पुन्हा हे उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले. एवढा मोठा या राजकारणामधला फरक किंवा या राजकारणाची नांदी किंवा या राजकारणाचा एक नवीन रिमोट हा जो नवीन महाराष्ट्राची स्क्रीन विकासाची स्क्रीन चालवण्यासाठी ही अजित पवार साहेबांकडे सुद्धा आहे हे त्यांनी त्यावेळेला दाखवून सुद्धा दिलं. परंतु आता काही दिवसापूर्वी पुन्हा राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीमधून एक राष्ट्रवादी गट हा भाजपाला जाऊन मिळाला आणि आता तो या भाजपा बरोबर आहे सुद्धा. परंतु हे किती दिवस चालणार किंवा जर अजित पवार साहेबांवरती काही जर का घोटाळ्यांचे आरोप जर का असतील तर ते घाबरून भाजपामध्ये गेले का किंवा त्यांना अजित पवार साहेबांना शरद पवार साहेबांनीच भाजपाबरोबर युती करायला सांगितली का किंवा लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाल्या किंवा एकत्रित जरी नाही झाल्या त्यावेळेला जर अजित पवार साहेब हे भाजपामधून निघून येऊन पुन्हा त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्थायिक होतील का हे सुद्धा इथे बघावं लागेल. कारण अजित पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा इथे राष्ट्रवादी स्वतःच्याच राष्ट्रवादी पक्षाला जरी धोका जरी दिला जरी असेल तरी सुद्धा त्यांचं शरद पवार साहेबांवरती तितकं प्रेम सुद्धा असेल हे इथे दिसतंय सुद्धा. परंतु जरी राजकारणामध्ये विविध टोमणे किंवा जरी एकमेकांच्या चर्चा विवाद यांच्यामध्ये जरी आत्ता सगळे नेते मंडळी जरी अडकली जरी असेल तरी सुद्धा राष्ट्रवादी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन नेहमीच बदल घडून आणते. त्याच्यामुळे असंच वाटतंय की अजित पवार साहेब हे भाजपाला नक्कीच धोका देतील आणि पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील. कारण याच अजित पवार साहेबांनी कितीतरी वेळा अशा गेम किंवा शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कितीतरी अशाच वेळा नवीन खेळाचे बदल किंवा राजकारणाचे बदल हे घडून सुद्धा आणलेत. त्याच्यामुळे अजित पवार साहेबांना हे त्यांच्या डाव्या हाताचं मल सुद्धा आहे किंवा राजकारण म्हटल्याच्या नंतर अशा काही गोष्टी घडून येतातच. कारण महाराष्ट्राचं राजकारण आता सध्या गढूळ झालंय. त्याच्यामुळे अजित पवार साहेब आयत्या वेळेला किंवा ज्या वेळेला इलेक्शन लागेल त्यावेळेला भाजपाची साथ सोडून हे पुन्हा त्यांच्याच राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात असं 90% तरी खरं आहे. कारण तुम्हाला जर का एखाद्या विषयावरती किंवा एखाद्या राजकारणावरती जर का भाष्य जर का करायचं जर का असेल किंवा जर तुम्हाला तिथे टिकून जर का राहायचं जर का असेल तर अशा गोष्टी ह्या निश्चित महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी झालेल्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळे हा भाजपाला जाऊन भेटणं किंवा त्यांना स्वतःला वाचवणं याच्यासाठी ते भाजपामध्ये गेले आहेत का? कारण भाजपा सुद्धा इथे नवीन डाव खेळत आहे. त्याच्यामुळे विविध पक्षांचे किंवा महाविकास आघाडी त्याच्यानंतर शिवसेना त्याच्यानंतर इंडिया आघाडी यांच्या जरी आता चर्चा किंवा यांच्या सीटवरून जरी जमवाजमव जरी चालू जरी असेल तरी भाजपाच्या डोक्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन प्लॅन असेल किंवा भाजपाला सोडण्याचा सुद्धा ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला अजित पवार साहेबांचा सुद्धा भाजपाला धोका देण्याचा प्लॅन हा नक्की त्यांच्या मनामध्ये आणि शरद पवार साहेबांच्या मनामध्ये शिजत सुद्धा असावा. कारण हे इथे राजकारण आहे. नक्कीच अजित पवार साहेब हे भाजपाला धोका देऊन पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील का?
पुन्हा भाजपाची गोची होईल का हे सुद्धा इथे पाहण्याजोगं आहे. नक्की अजित पवार साहेब हे भाजपाला धोका देतील का? याच विश्लेषणावरून तुम्हाला नक्की काय वाटतंय तुम्ही नक्की आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. जर या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.